कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सीताई, सीताई, या उठा हळू. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमचं मंगळसूत्र मी तुम्हाला परत करणार. तुमच्या सौभाग्यालाच काय, आपल्या घरावर कोणाचा हात आला ना, तर त्याला मला पार करावं लागेल. शिवा, खूप खूप धन्यवाद. तुला कल्पना नाहीये माझ्यासाठी याची काय किंमत आहे. ते पैशात नाही मोजता येणार. त्यामुळे आज जे तू केलंयस ना, कर्तव्य आहे माझे. काय झालंय? काही नाही झालंय, काही नाही. काय बघू? खरंच काही नाही झालंय हो एवढं. रक्त येतंय. ठीक आहे, एवढं काही नाही. दुखत नाहीये ना? चला आता, घरचे वाट बघतायत सगळे. तुमचा जो काही राग आहे ना, तो तुम्ही घरी जाऊन माझ्यावर काढा, सगळं काढा. आता घरच्यांची परीक्षा नको बघू. चला, मी घेऊन जाते तुम्हाला. या या, मी तुम्हाला नीट घेऊन जाईन. या. उचला काका, उचला. नमस्कार जावई बापू. नमस्कार काका, नमस्कार नमस्कार. जावई बापू, ते गेल्या वेळेला 10 दिलेले, त्याचं काय झालंय? त्याचं काय झालं ना काका, मागच्या वेळेस तुम्हाला फंड्स ट्रान्सफर करायचे राहून गेले. कारण झालं काय ना, आमचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले होते. ते जरा टॅक्स डिपार्टमेंटची लोक मागे लागली होती, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला होता. हो. काय झालं माहिती का काका, आमच्या कंपनीच्या एका एम्प्लॉईनी कंपनीमध्ये घोळ घातला आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागल्या ना. ते ठीक आहे, त्या एम्प्लॉईला सुद्धा काढून टाकलं आणि ते सध्या दिसतरलंय सगळं. मी हे म्हणत होतो की तुमच्या अकाउंटला 10 लाख रुपये पाठवू का आत्ताच मी लगेच? आजच? हा, म्हणजे काय, अहो शब्द दिला होता ना तुम्हाला, लगेच पाठवतो. बर बर. मला एक सांगा, तुमचं अकाउंट कसं आहे? नाही, कसं आहे, मला फक्त प्रीमियम अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करता येतील. आमचं कसलं आलो प्रीमियम अकाउंट? आमचं आपलं चालू खातं. पैसे असले तर चालू, नाहीतर नुसतंच खातं. अरे मग काका, कसं आहे ना, तुमच्या अकाउंटला प्रीमियम करण्यासाठी ना 10,000 रुपये लागतील. मागच्या वेळेला पण ह्यांनी 10च मागितले होते. नाही, मला आठवतंय मागच्या वेळेस तुम्ही मला 10,000 रुपये दिले होते आणि ते मी तुम्हाला वापस करणार आहे बरं का, 50% व्याजाने. पण काय, आता सुद्धा ना तुमच्या अकाउंटला प्रीमियम मी कन्वर्ट केलं असतं.
पण काय अकाउंट तुमच्या नावावर आहे ना, त्यामुळे पैसे तुमच्या अकाउंट मधूनच डेबिट झाले पाहिजे, तरच मग ते प्रीमियम होईल. नाही तुमचा विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला 1,00,000 रुपये पाठवतो. 1,00,000 म्हणजे 9,00,000चा तोटा, त्यापेक्षा 10 गेलेले परवडले. जावे बापू, त्यापेक्षा मी तुम्हाला 10,000 पाठवतो, पण तुम्ही मला लगेच परत पाठवाल ना? म्हणजे काय काका, शब्द दिलाय तुमचा, जावई आहे मी, शब्दाला सांगणार. हो ना. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही शब्द दिला म्हणजे काय, त्याला प्रश्नच नाही. हा, पाठवतो, लगेच पाठवतो. पाठवा पाठवा, हा पाठवा. पुन्हा 10,000. 1 2 3 4 10,000 पाठवा. गेले 1,000 गेले, लाख येणार. येस काका, लव यू. आता मी आणि दिव्या रोमॅन्स रोमॅन्स रोमॅन्स. काळजी नका करू, घेईल. अगं नको, मला ज्यूस नको आता. भाऊ तुम्ही मगातपासून काहीच खाल्लं नाहीये घ्या. आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही ज्यूस घ्या. बरोबर आहे. आता सीता आली की मग गोळ्या घे. नाही असं भाऊ, नाहीये, असा नका पटकन हट्ट घ्या. करू प्लीज. थोडं तरी घ्या Please. पटकन. अजून किती वेळ वाट बघायची आहे भाऊ? मी थांबणार नाही आता, खूप वेळ झालाय. मी पोलिसांना फोन करते, कारण मला त्या शिवावर विश्वास नाहीये. ताई तू जरा प्लीज थोडासा पेशन्स दाखव. ऐक ना अशू, मी आता थांबणार नाहीये, कारण ना तुला कदाचित काय तुला आईची काळजी नाहीच आहे, पण मला आहे. तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतं का? काय बोलले? ती शिवा आईला परत आणू शकत नाही, तरी सुद्धा तू तिची वाट बघत बसल्यास इथे. आई 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 तू आलीस? अगं मला खूप काळजी वाटत होती तुझी. तू ओके आहेस ना? तू बरी आहेस ना ग? हे बघ, मी आत्ताच पोलिसांना फोन करणार होते, बरं झालं तू आलीस. आई ग, का तू चिडून निघून गेलीस ग? हा, किती काळजीत होते बघ सगळे. शिवा, तुझ्या हाताला काय लागलंय? हा शिवा, काय लागलंय तुला? ते काय नाही ते. अशू, काही काय प्रश्न विचारतोयस? बाहेर गेली होती ना, कुठेतरी गुंडगिरी मारामारी करून आली असेल, लागलं असेल तिला. आई, त्या गुंडांमुळे तुला काही झालं नाहीये ना? कीर्ती, असं काहीही झालेलं नाहीये. मी म्हंटल होतं ना, सीताईंना मी परत घेऊन येणार. थँक्यू शिवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.